जिल्हा परिषदेचे वारे वाहू लागलेत आणि अशातच अनेक पक्ष आता निवडणुकीच्या तयारीमध्ये लागलेत। हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सर्वांचं लक्ष लागलेल्या भानखेडा जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण ओबीसी महिला सुटल्या कारणानं या ठिकाणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव ठेंगल यांनी सुद्धा भानखेडा जिल्हा परिषद सर्कलमधनं त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे। तिकीट दिल्यानंतर माझी पत्नी 100% विजयी होऊ शकते असं सुद्धा ते म्हणाले। तर उद्याच्या हो घातलेल्या 2025च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यामध्ये शेनगाव तालुक्यामध्ये भानखेडा गड हा ओबीसीला सुटल्या असल्यामुळं मी तिथं माझी म्हणजे लढवण्याची तयारी आहे आणि ओबीसी सुटल्या कारणानं पार्टीचा पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता गेली 20 वर्षापासून पार्टीशी एकनिष्ठपणे काम करतोय। मग जिल्हा सरचिटणीस पद असेल, जिल्हा उपाध्यक्ष असतील, 8 वर्षे तालुका अध्यक्ष असेल, अशी पार्टीची संघटनेची कामं करून आतापर्यंत मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये ओबीसी सर्कल सुटलेलं असताना सुद्धा काही कारणास्तव मला ते मिळालं नाही तिकीट, पण यावेळेस निश्चित पार्टी माझा विचार करून यावेळेस मला तिकीट देईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। मिशन म्हणजे सर्कलमध्ये भरपूर काही कामं करण्यासारखी आहेत। एक आमच्या MRDCचा प्रश्न आहे। 2017मध्ये आम्ही त्याचा बरेच काही आमच्या भागात सुकळी शिवण्या भागामध्ये एक गायरान 200-300 एकरचं गायरान आहे। त्यामध्ये त्यावेळेस सर्वे करून गेलेले आहेत, फक्त ते एक अधिकाऱ्याने टेबल अँड जमीन नाही, त्यामुळे त्यांनी थोडीशी एक ते प्रोसेसमध्ये आहे। नसता एक आमच्या 7-8 गावचे एक भवानी मातेचं मंदिर आहे आणि माझी फार दिवसापासून इच्छा आहे। मागच्या सदस्याला सुद्धा मी ते मागच्या वेळेस क दर्जामध्ये घेऊन त्याचा विकास व्हावा यासाठी त्याच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला होता, परंतु त्याला काय पूर्ण यश आलं नाही। पण निश्चितच यावेळेस जर देवीच्या आशीर्वादानं जर मला उमेदवारी मिळाली तर देवीचा सर्वांगीण विकास हा करण्याचं माझं ध्येय आहे। अशी लोकोपयोगी भरपूर सांगण्यासारखी करण्यासारखी कामं असतात। गावामधले जे गटाराचे कामं असतील, ग्रामपंचायत माध्यमातून निधी कमत्याला उपलब्ध करून देणं असेल, गावातली स्वच्छता ठेवणे असतील, माझ्या गावामध्ये पूर्णच्या पूर्ण मी शोषखड्डे मुक्त नाली कुठेही गावात आमच्या सापडत नाही। माझी आई सरपंच असताना दुसऱ्या वेळेस आमचे 2 वेळेस माझी बॉडी होती। आज पूर्णपणे गावामध्ये एकदम क्लीन करण्याचं काम केले आले। स्वच्छ पाणी देण्याचं काम असेल, गावागावात काही समस्या असेल ह्या पूर्ण सोडवण्याचं काम निश्चितपणे मी या माध्यमातून करणार आहे। त्यांचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून सर्वांना माझी ख्याती आहे आणि साहेब पाठीमागं सुद्धा माझ्या पूर्णपणे ताकदीनं पाठीमागं होते। अशीच एक बैठक 2014मध्ये आमदार साहेब त्यावेळेस आमदार नव्हते, त्यावेळेस एक समाजाची भास्करराव बेंगळाच्या शाळेवर बैठक झाली। तिथं आमचे समाजभूषण अशोकराव नाईक सुद्धा आले होते, समाजाची बैठक झाली। त्यावेळेस त्यांनी साहेबाला विचारलं की तानाजीराव तुमच्याकडे सुद्धा ओबीसी आहेत आणि उद्या स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्ही तिकीट कोणाला देणार? त्यावेळेस आमदार साहेबाचा स्पष्टपणे असा शब्द होता अशोक नाईक साहेबाला की मी ओरिजिनल ओबीसीला तिकीट देणार आहे। त्यामुळं मला पूर्णपणे खात्री आहे माझं पार्टी विचार करणार आहे। जिल्हा अध्यक्ष असतील, आमदार साहेब असतील, सर्व कोर कमिटी असेल, निश्चितपणे यावेळेस मला भानखेड्यामधून भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळणार आहे। गणित कसं असणार आहे? विजयाचं गणित लोकांसोबत असलेला माझा संपर्क, पूर्णपणे दुसरं कुठलंही काम आम्ही करत नाही। जनसेवेमध्ये पूर्णपणे शेनगावच्या मुख्यालयी मी गेली 20 वर्ष झाली शेनगाव ठिकाणी राहतोय। मग ते तहसीलचे कामं असतील, पंचायत समितीचे कामं असतील, MHAB असतील, असे कित्येक आंदोलनं असतील, प्रत्येक लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन देण्याचं काम असेल। म्हणून निश्चयाचा मला कुठलीही त्याच्याबद्दल हे नाही की लोक मला डावलण्याचं काही कारण नाही। प्रत्येक लोकांच्या जडणघडीमध्ये सुद्धा आमचा सहभाग आहे। त्यामुळं निवडून येण्याची आणि लोकांपर्यंत नाकारण्याची मला कुठलीही शंका वाटण्याचं कारण नाही।